गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांसोबत बोलली जाणारी सेंटेन्स म्हणजे जे सेंटेन्स पॅरेंट्स आपल्या मुलांसोबत बोलू शकतात अशी 150 पेक्षा जास्त सेंटेन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुमच्यासाठी युजफुल सुद्धा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। बेडवर न पळू नकोस। डोंट रन ऑन द बेड। डोंट रन ऑन द बेड। आता हे सेंटेन्स आहे, मी इथं बेड घेतला आहे। तुम्ही बेडच्या ठिकाणी तुम्ही दुसरेही घेऊ शकता, जसं की सोफा आहे किंवा फरशीवर न पळू नकोस किंवा कुठेही असेल, तुम्ही जिथे तो वर्ड घेऊन हे सेंटेन्स अनेक प्रकारे मुलांना बोलू शकता। सिंपल म्हणा, बेटा डोंट रन ऑन द बेड। ते लक्षात ठेव। रिमेंबर दॅट। रिमेंबर दॅट। तू खूप जिद्दी झालास। यू आर बिकम व्हेरी स्टबर्न। यू आर बिकम व्हेरी स्टबर्न। स्टबर्न म्हणजे जिद्दी। तुझी तब्येत खराब आहे। बऱ्याचदा मुलांना सांगावं लागतं की तुझी तब्येत खराब आहे म्हणून, म्हणजे तू ठीक नाहीयेस किंवा तुला बरं नाहीये। तेव्हा सिंपल म्हणा, यू आर अनवेल। यू आर अनवेल। अनवेल म्हणजे काय? वेल म्हणजे चांगला, अनवेल म्हणजे चांगला नसतो। तू खेळायला कुठे जात आहेस? वेअर आर यू गोइंग टू प्ले। वेअर आर यू गोइंग टू प्ले। सिंपल म्हणा की वेअर आर यू गोइंग टू प्ले, असंही याला बोलू शकता। चल डॉक्टरकडे जाऊ। बऱ्याचदा लहान मुलांना आपण हे सेंटेन्स बोलावं लागतं की चल आपण डॉक्टरकडे जाऊ। तसं सेंटेन्स आहे, लेट्स गो टू द डॉक्टर। लेट्स गो टू द डॉक्टर। दुरून टीव्ही बघ। मुलांना सांगावं लागतं की बाबा दुरून टीव्ही बघ। सिंपल म्हणा, वॉच द टीव्ही फ्रॉम द डिस्टन्स। वॉच द टीव्ही फ्रॉम द डिस्टन्स। काही हरकत नाही। नो इशू। नो इशू किंवा याला असंही म्हणू शकता, नो वरीज। नो वरीज किंवा नो प्रॉब्लेम। तिन्हीपैकी कोणतंही तुम्ही म्हणू शकता। बऱ्याचदा मुलं काहीतरी करतात आणि तुम्हाला सांगतात, त्यावेळेस तुम्ही म्हणतो काही हरकत नाही किंवा चिंता करू नकोस। सिंपल म्हणा, नो वरीज किंवा नो प्रॉब्लेम, नो इश्यूज। तुला कुठं लागले दाखव। शो मी वेअर यू आर हर्ट। शो मी वेअर यू आर हर्ट। 7 पर्यंत घरी ये। कम होम बाय 7 o'clock। कम होम बाय 7 o'clock। ह्या बाजूने। फ्रॉम धिस साइड। फ्रॉम धिस साइड। उत्तर दे। गिव मी आन्सर। गिव मी आन्सर किंवा टेल मी, असंही याला बोलू शकता। अभ्यास कर आणि मग खेळायला जा। बऱ्याचदा ह्या गोष्टी सांगाव्या लागतात, तेव्हा याला इंग्लिशमध्ये बोला, जेणेकरून तुमची इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस होईल आणि तुमच्या मुलांनाही इंग्लिशची सवय होईल। डू स्टडी देन गो टू प्ले। डू स्टडी देन गो टू प्ले। आता हे सेंटेन्स तुम्ही असंही बोलू शकता, फर्स्ट डू स्टडी देन गो टू प्ले। फर्स्ट डू स्टडी देन गो टू प्ले म्हणजे पहिला अभ्यास कर आणि मग खेळायला जा। असे दोन्ही प्रकारे सेंटेन्स बोलू शकता। तुझे पुस्तक काढ। टेक आउट युअर बुक्स। टेक आउट युअर बुक्स। तिने मला काठीने मारलं। सी हिट मी विथ अ स्टिक। सी हिट मी विथ अ स्टिक। याच्या ऐवजी दुसरा घे किंवा या बदल्यात दुसरा घे। बऱ्याचदा आपण मार्केटमध्ये वगैरे जातो, त्यावेळेस मुलं काहीतरी काढतात, आपण म्हणतो की तू याच्या ऐवजी हे घे, तेव्हा हे सेंटेन्स बोला, टेक अनदर वन इन्स्टीड। टेक अनदर वन इन्स्टीड किंवा टेक अनदर वन इन्स्टीड ऑफ धिस। दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स तुम्ही बोलू शकता। खेळणी तोडू नकोस। डोंट ब्रेक द टॉयज। डोंट ब्रेक द टॉयज। तू तिथे कोणासोबत खेळत होता? विथ हुम वर यू प्लेइंग देअर। विथ हुम वर यू प्लेइंग देअर। विथ हुम वर यू प्लेइंग देअर। पुस्तकावर पाणी सांडू नकोस। डोंट स्पिल द वॉटर ऑन द बुक्स। डोंट स्पिल द वॉटर ऑन द बुक्स। शर्टचे बटन लाव। बटन अप युअर शर्ट। बटन अप युअर शर्ट। आणि जर शर्टचे बटन काढ म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा, अनबटन युअर शर्ट। अनबटन युअर शर्ट। थंडीत बाहेर जाऊ नकोस। डोंट गो आउट इन द कोल्ड। डोंट गो आउट इन द कोल्ड।
तुझा कोणता आहे? बऱ्याचदा विचारतो की यातलं तुझं कोणतं आहे किंवा सिंपल तुझा कोणता आहे. विच वन इज युअर? विच वन इज युअर? लाईट गेली आहे. लाईट इज गॉन. लाईट इज गॉन किंवा पॉवर इज गॉन. लाईट इज गॉन किंवा पॉवर इज गॉन, दोन्हीपैकी कोणतेही बोलू शकता. तुझी काळजी घे. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बऱ्याचदा जेव्हा खेळायला जातात मुलं त्यावेळेस आपण म्हणतो की काळजी घे, तुझी काळजी घे, तेव्हा बोला टेक केअर ऑफ युअर सेल्फ. किंवा खेळताना तुझी काळजी घे, टेक केअर ऑफ युअर सेल्फ वाईल प्लेइंग. टेक केअर ऑफ युअर सेल्फ वाईल प्लेइंग. अशा प्रकारे त्याच सेंटेन्समध्ये दुसरं छोटंसं काहीतरी मिक्स करून त्याला मोठंही तुम्ही बनवू शकता. खाली ये. जर सिंपल तुम्हाला खाली ये म्हणायचं असेल पायऱ्याने तर तुम्ही म्हणा कम डाऊनस्टेअर्स. कम डाऊनस्टेअर्स. आणि पायऱ्याने वरी जा जर असं म्हणायचं असेल तर म्हणा गो अपस्टेअर्स. गो अपस्टेअर्स. आता जर तुम्हाला बऱ्याचदा मुलांना म्हणायचं की पळत वरी जा, सिंपल म्हणा गो अपस्टेअर्स रनिंग. गो अपस्टेअर्स रनिंग. आपण सिंपली असं पळत वरी जा असं म्हणत नाही, तरी एक सेंटेन्स म्हणून तुम्हाला सांगत आहे. आता हे सेंटेन्स आहे पळत खाली ये. असं जर म्हणायचं असेल तर म्हणा कम डाऊनस्टेअर्स रनिंग. कम डाऊनस्टेअर्स रनिंग. क्लिअर झालं हे तुम्हाला? सरळ होऊन बस. बऱ्याचदा मुलं वाकडं तिकडं कसंही हात पाय करून बसतात किंवा असे पाठीमध्ये बाक घेऊन म्हणजे पाठ अशी थोडीशी वाकडी करून बसतात, तेव्हा म्हणा हे सेंटेन्स सिट अपराईट. सिट अपराईट म्हणजे सरळ बस. नळाला पाणी येत नाही. वॉटर इज नॉट कमिंग इन द टॅप. वॉटर इज नॉट कमिंग इन द टॅप. बऱ्याचदा मुलांना पाणी खेळण्याची सवय असते आणि आपल्याला म्हणायचं की त्यांना नळाला पाणी येत नाही, तू खेळू नकोस. सिंपल म्हण वॉटर इज नॉट कमिंग इन द टॅप. तू दीदीसोबत जा आणि खेळ. नेहमी सेंटेन्स बोलतो आपण यू गो विथ दीदी अँड प्ले. यू गो विथ दीदी अँड प्ले. प्ले. मी फोनवर बोलत आहे. आय एम टॉकिंग ओव्हर द फोन. आय एम टॉकिंग ओव्हर द फोन. आरामात पायऱ्याने जा. गो अप द स्टेअर्स कम्फर्टेबली. गो अप द स्टेअर्स कम्फर्टेबली. आता हे सेंटेन्स बघा, पायऱ्याने जेव्हा मुलं जातात आपण सांगत असतो की बाबा आरामात जा, म्हणजे पळू नकोस किंवा पाय वगैरे घसरेल म्हणून. तर त्यावेळेस हे सेंटेन्स बोला गो अपस्टेअर्स कम्फर्टेबली. गो अपस्टेअर्स कम्फर्टेबली. आता पायऱ्याने आरामात उतर म्हणायचं असेल तर म्हणा गेट डाऊन द स्टेअर्स कम्फर्टेबली. गेट डाऊन द स्टेअर्स कम्फर्टेबली. दोन्हीतलाही फरक तुम्हाला कळत असेल. आज आपण सगळे बाहेर जाऊ. टुडे वी ऑल विल गो आउट. टुडे वी ऑल विल गो आउट. बूट घेऊन आत येऊ नकोस किंवा चप्पल घेऊन आत येऊ नकोस, दोन्ही प्रकारे सेंटेन्स बोलू शकता. डोंट ब्रिंग द शूज इनसाइड. डोंट ब्रिंग द शूज इनसाइड. त्याला सांग आत येऊ नकोस. टेल हिम नॉट टू कम इनसाइड. टेल हिम नॉट टू कम इनसाइड. तिच्यासोबत भांडण करू नकोस. हे तर हमका सेंटेन्स बोलावं लागतं. सिंपल म्हणा डोंट फाईट विथ हर. डोंट फाईट विथ हर. आता जर तुम्हाला हे सेंटेन्स म्हणायचं असेल की त्यांच्यासोबत भांडण करू नको, सिंपल म्हणा डोंट फाईट विथ देम. डोंट फाईट विथ देम. किंवा पर्टिक्युलर तुम्हाला कोणाचं नाव घेऊन सांगायचं असेल तर हरच्या जागी तिथे तुम्हाला नाव मेन्शन करायचं आहे. क्लिअर झालं? मला टेबलावरचा मोबाईल दे. आपण अशी कामे मुलांना सांगतो. सिंपल म्हणा गिव्ह मी द मोबाईल फ्रॉम द टेबल. गिव्ह मी द मोबाईल फ्रॉम द टेबल. हे तुझं पुस्तक आहे. धिस इज युअर बुक. धिस इज युअर बुक. तिचं नाव काय? व्हॉट्स हर नेम. व्हॉट्स हर नेम. आणि इथं जर मुलगा असेल तर सिंपल म्हणा व्हॉट्स हिज नेम. व्हॉट्स हिज नेम. तुझ्याजवळ माझा मोबाईल आहे का? डू यू हॅव माय मोबाईल. डू यू हॅव माय मोबाईल. हा तुझा सगळ्यात मोठा भाऊ आहे. ही इज युअर एल्डेस्ट ब्रदर. ही इज युअर एल्डेस्ट ब्रदर. सगळ्यात मोठ्याला एल्डेस्ट म्हणायचं असतं. आणि ही तुझी सगळ्यात छोटी बहीण आहे. अँड सी इज युअर यंगेस्ट सिस्टर.
अँड शी इज युअर यंगेस्ट सिस्टर. सगळ्यात मोठा एल्डेस्ट आणि सगळ्यात छोटा यंगेस्ट. तू माझ्यापेक्षा छोटा आहेस किंवा तू माझ्यापेक्षा लहान आहेस. यू आर यंगर दॅन मी. यू आर यंगर दॅन मी म्हणजे तू माझ्यापेक्षा काय लहान आहेस. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. आय एम यल्डर दॅन यू. आय एम यल्डर दॅन यू. तू खेळून थकत नाहीस का? बऱ्याचदा आपण असे क्वेश्चन विचारतो. आर्ट यू टायर्ड ऑफ प्लेइंग. आर्ट यू टायर्ड ऑफ प्लेइंग. आंट म्हणजे आर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आपण आंट यूज केलेलं आहे. दीदी झोपली आहे. दीदी इज अस्लीप. दीदी इज अस्लीप. आता इथे दीदी घेतला आहे. दीदीच्या जागी तुम्ही कोणाचंही नाव घेऊ शकता, जसं की पप्पा झोपले आहेत. पापा इज अस्लीप. अशा प्रकारे. मम्मा आणि डॅडा इथेच आहेत, घाबरू नकोस. बऱ्याचदा मुलांना आजारी असले, फीवर वगैरे आला की आपण असं सेंटेन्स बोलतो की मम्मा डॅडा इथेच आहेत, घाबरू नकोस. ते सेंटेन्स आहे. सिंपल म्हणा, मम्मा अँड डॅडा बोथ आर हिअर ओनली, डोंट अफ्रेड. मम्मा अँड डॅडा बोथ आर हिअर ओनली, डोंट अफ्रेड. मम्मा अँड डॅडा बोथ आर हिअर ओनली, डोंट अफ्रेड. तुझं नाक वाहतंय म्हणजे तुझं नाक वाहतंय म्हणजे तुला नोजी येते सारखी, असं तुम्हाला सांगायचं की युअर नोज इज रनिंग. युअर नोज इज रनिंग. तुझा आवाज कमी कर. कीप युअर व्हॉइस लो. कीप युअर व्हॉइस लो म्हणजे तुझा आवाज कमी कर, म्हणजे तुझ्या बोलण्यातला जो आवाज आहे तो कमी कर. असं काही नाही. इट्स नथिंग लाईक दॅट. इट्स नथिंग लाईक दॅट. मी तुला काही विचारत आहे. मी तुला काही विचारत आहे. आय एम आस्किंग यू समथिंग. आय एम आस्किंग यू समथिंग. बऱ्याचदा अभ्यासाला बसतात तेव्हा आपण म्हणतो की मी तुला काहीतरी विचारत आहे, पटकन सांग. सिंपल म्हणा, आय एम आस्किंग यू समथिंग, टेल मी क्विकली. काहीतरी बोल, गप्प राहू नकोस. से समथिंग, डोंट कीप क्वाइट. से समथिंग, डोंट कीप क्वाइट. फटाफट होमवर्क कर आणि मग खेळ. फिनिश युअर होमवर्क क्विकली अँड देन प्ले. फिनिश युअर होमवर्क क्विकली अँड देन प्ले. मोबाईल कुठे जात नाहीये, काळजी करू नकोस. बऱ्याचदा मुलं जेवत बसले असले तरी मोबाईल शोधत असतात. आपण मोबाईल कुठे जात नाही, पहिले जेवण कर, मोबाईल कुठे जात नाही, काळजी करू नकोस. तसं सेंटेन्स आहे. मोबाईल इज गोईंग नो वेअर, डोंट वरी. मोबाईल इज गोईंग नो वेअर, डोंट वरी. मला तयार होऊ दे किंवा जरा मला तयार होऊ दे. कोणत्याही प्रकारे सेंटेन्स बोलू शकता. लेट मी गेट रेडी. लेट मी गेट रेडी. मला बाहेर जावंसं वाटत नाही. आय एम नॉट फीलिंग लाईक गोईंग आउट. आय एम नॉट फीलिंग लाईक गोईंग आउट. मला तुझ्यासोबत बोलावंसं वाटत नाही. आय एम नॉट फीलिंग लाईक टॉकिंग टू यू. आय एम नॉट फीलिंग लाईक टॉकिंग टू यू. काय झालं? व्हॉट हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड किंवा याला तुम्ही असंही म्हणा, व्हॉट्स द मॅटर. व्हॉट्स द मॅटर. लवकर बोलून सांग. स्पीक क्विकली अँड टेल. स्पीक क्विकली अँड टेल. कोणता? विच वन. विच वन. बऱ्याचदा विचारतात कोणतं पाहिजे, तेव्हा कोणतं आपण सिंपल पूर्ण सेंटेन्स न बोलता कोणतं असं म्हणतो, त्यावेळेस म्हणा विच वन. युनिफॉर्म घाल. पुट ऑन युअर स्कूल युनिफॉर्म. पुट ऑन युअर स्कूल युनिफॉर्म किंवा सिंपल म्हणा पुट ऑन युअर युनिफॉर्म असंही याला बोलू शकता. आता युनिफॉर्म कार्ड म्हणायचं असेल, टेक ऑफ युअर युनिफॉर्म. टेक ऑफ युअर युनिफॉर्म किंवा स्कूल युनिफॉर्म तुम्ही कोणतंही बोलू शकता. सकाळ झाली आहे, लवकर उठ. इट्स मॉर्निंग, वेकअप फास्ट. इट्स मॉर्निंग, वेकअप फास्ट. प्रत्येकाचा आदर कर. रिस्पेक्ट एव्हरीवन. रिस्पेक्ट एव्हरीवन. तुझे बूट कुठे आहेत? वेअर आर युअर शूज. वेअर आर युअर शूज. तुझा पेन कुठे आहे? वेअर इज युअर पेन. वेअर इज युअर पेन. हळू बोल, पाहुणे आले आहेत. हे सेंटेन्स आपल्याला गेस्ट आल्यानंतर प्रत्येकाला बोलावं लागतं. सिंपल म्हणा, स्पीक स्लोली, द गेस्ट हॅज अराइव्ड. स्पीक स्लोली, द गेस्ट हॅज अराइव्ड.
अच्छा मला सांग, पहिलं होमवर्क करणार की टी व्ही बघणार? आपण मुलांना बऱ्याच गोडीत बोलताना हे सेंटेन्स बोलतो की अच्छा मला सांग, तू पहिले होमवर्क करणार की टी व्ही बघणार? तसं सेंटेन्स. वेल टेल मी यू विल डू होमवर्क फर्स्ट और वॉच टी व्ही. वेल टेल मी यू विल डू होमवर्क फर्स्ट और वॉच टी व्ही. म्हणजे मला सांग की तू पहिलं होमवर्क करणार की टी व्ही बघणार, अशा प्रकारे. पळू नकोस तू अडखळशील. डोंट रन यू विल स्टंबल. डोंट रन यू विल स्टंबल. स्टंबल म्हणजे अडखळून पडणे, म्हणजे काहीतरी मध्ये येतं आणि त्याला अडखळून पडतात, त्यावेळेस स्टंबलचा यूज करा. पळत येऊ नकोस. डोंट कम रनिंग. डोंट कम रनिंग. मला तुझी कोणतीही फालतू गोष्ट ऐकायची नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू लिसन टू एनी नॉनसेन्स ऑफ यू. आय डोंट वॉन्ट टू लिसन टू एनी नॉनसेन्स ऑफ यू. बेटा मला पाणी दे. बेटा गिव मी वॉटर प्लीज, किंवा प्लीज बेटा गिव मी वॉटर, असं दोन्ही प्रकारे सेंटेन्स बोला. बेटा आता मी कामात आहे. बऱ्याचदा आपल्याला सेंटेन्स बोलावं लागतं. बेटा आय एम बिझी राईट नाव. बेटा आय एम बिझी राईट नाव. बस येतच आहे. जस्ट कमिंग. जस्ट कमिंग. काकांना नमस्ते म्हणालास का? पाहुणे आल्यानंतर आपण विचारतो की तू काकांना नमस्ते म्हणालास का? डिड यू से नमस्ते टू अंकल. डिड यू से नमस्ते टू अंकल. तू नमस्ते का नाही म्हणालास? वाय डिडंट यू से नमस्ते टू अंकल. वाय डिडंट यू से नमस्ते टू अंकल. का नाही हॅलो बोललास? वाय डिडंट यू से हॅलो. वाय डिडंट यू से हॅलो. तू तुझ्या मित्रांना हॅलो बोललास का? डिड यू से हॅलो टू युअर फ्रेंड्स. डिड यू से हॅलो टू युअर फ्रेंड्स. कोणाची चेष्टा करू नकोस. डोंट मेक फन ऑन एनीवन. डोंट मेक फन ऑन एनीवन. प्रत्येकात काही चांगली आणि वाईट गोष्ट असते. आपण बऱ्याचदा मुलांना सांगतो की हे बघ, प्रत्येकात काही चांगली आणि वाईट गोष्ट असते. कधी स्टोरीमध्ये सांगू स्टोरी झाल्यानंतर सांगतो, किंवा सहजपणे असं बोलताना आपण बऱ्याचदा बोलत असतो. तेव्हा इंग्लिशमध्ये म्हणा, एव्हरीवन हॅज समथिंग गुड अँड समथिंग बॅड. एव्हरीवन हॅज समथिंग गुड अँड समथिंग बॅड. बाहेर ढगाळ वातावरण आहे. इट्स क्लाउडी आउटसाइड. इट्स क्लाउडी आउटसाइड. मातीत खेळू नकोस. डोंट प्ले इन द मड. डोंट प्ले इन द मड. मुलांना सांगावं लागतं की बाबा मातीत खेळू नकोस. डोंट प्ले इन द मड. दीदीला बोलव. कॉल युअर दीदी. कॉल युअर दीदी. आता इथे दीदी घेतलाय, पप्पाला बोलव किंवा आजीला बोलव, असे कोणतेही तुम्ही सेंटेन्स अशा प्रकारे बोलू शकता. पप्पांना विचार. आस्क युअर डॅड. आस्क युअर डॅड. मूर्खासारखं बोलू नकोस. डोंट टॉक नॉनसेन्स. डोंट टॉक नॉनसेन्स. पहिल्यांदा होमवर्क आणि नंतर खेळ. फर्स्ट होमवर्क अँड देन प्ले. फर्स्ट होमवर्क अँड देन प्ले. घरी येणाऱ्या प्रत्येकाला नमस्ते म्हण. से नमस्ते टू एव्हरीवन हू कम्स होम. से नमस्ते टू एव्हरीवन हू कम्स होम. रिया मूर्खासारखं बोलू नकोस. रिया डोंट टॉक नॉनसेन्स. रिया डोंट टॉक नॉनसेन्स. आता मी इथे रिया घेतला आहे. तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घेऊन इथे बोलू शकता. बऱ्याचदा मुलं काहीतरी बडबड करतात, त्यावेळेस आपण म्हणतो की वाईफळ बडबड करू नको किंवा मूर्खासारखं बोलू नको. तेव्हा सेंटेन्स बोला की डोंट टॉक नॉनसेन्स, जेही तुमच्या मुलाचं नाव असेल. बघ मला काय मिळालं. बघ मला काय मिळालं. लुक व्हॉट आय फाउंड. लुक व्हॉट आय फाउंड. सिम्पल म्हणायचं की लुक व्हॉट आय फाउंड. हे पुन्हा बोलू नकोस. डोंट अटर इट अगेन. डोंट अटर इट अगेन. डोंट अटर इट अगेन. गाठ काढ किंवा गाठ खोल. अनटाय द नॉट. अनटाय द नॉट. अनटाय द नॉट किंवा यालाच अनडू द नॉट. अनडू द नॉट अशा प्रकारे तुम्ही याला बोलू शकता. माझी नक्कल करू नकोस. डोंट कॉपी मी. डोंट कॉपी मी. ऐकून पुन्हा म्हण. बऱ्याचदा मुलं अभ्यास करत असतात, तर आपण त्यांना काय म्हणतो की हे ऐकून पुन्हा म्हण. सेम तसं सेंटेन्स आहे. लिसन अँड रिपीट इट. लिसन अँड रिपीट इट. तू ऐकलं नाही का मी काय म्हणाले.
Didn't you hear what I said? Didn't you hear what I said? गाईज मी अशी सेंटेन्स घेत आहे जे की तुम्ही नेहमी बोलता आणि तुम्हाला ती बोलावीच लागतात. ही सेंटेन्स मराठीमध्ये न बोलता इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. एकदा दोनदा जर तुम्ही हे ट्राय केलं तर तुम्ही ही सगळी सेंटेन्स, व्हिडिओमधली सगळी सेंटेन्स आरामशीर किंवा इझिली बोलू शकणार आहात. त्याच्या जवळ जाऊ नकोस. डोंट गो नियर हिम. डोंट गो नियर हिम. तू रडायला लागतेस. यू स्टार्ट क्राईंग. यू स्टार्ट क्राईंग. बऱ्याचदा मुलं असतात, आपण काही बोललं की रडायला लागतात. आपण म्हणतो त्यांना की तू रडायला लागतेस. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा यू स्टार्ट क्राईंग. तू कसं जाणार? हाऊ विल यू गो. हाऊ विल यू गो. काहीही घे. टेक एनिथिंग. टेक एनिथिंग. गाठ बांध. पहिला आपण बघितलं गाठ काढ किंवा खोल. आता गाठ बांध म्हणायचं आहे. टाय अ नॉट. टाय अ नॉट. बांधण्यासाठी टाय म्हणायचं आहे आणि सोडणे किंवा खोलणे यासाठी अनटाय किंवा अंडू असं म्हणायचं आहे. सॉरी म्हणायची गरज नाही. नो नीड टू सॉरी. नो नीड टू सॉरी. पुस्तक तुझ्या उजवीकडे आहे. द बुक इज ऑन युअर राईट. द बुक इज ऑन युअर राईट. द बुक इज ऑन युअर राईट. तू संकोच का करत आहेस? व्हाय आर यू हेजिटेटिंग. व्हाय आर यू हेजिटेटिंग. रांगेत उभा राहा. स्टँड इन द लाईन. स्टँड इन द लाईन किंवा स्टँड इन द क्यू असंही म्हणू शकता. डोकं खाली कर. मूव्ह युअर हेड डाऊन. मूव्ह युअर हेड डाऊन. मी ऐकलं नाही. आय डिडंट हिअर दॅट. आय डिडंट हिअर दॅट. मुलं काहीतरी म्हणत असतील आणि तुम्हाला ऐकू नाही आलं तर सिंपल म्हणा आय डिडंट हिअर दॅट. आय डिडंट हिअर दॅट. उद्या ये. कम टुमॉरो. कम टुमॉरो. हे अवघड नाही. इट्स नॉट रॉकेट सायन्स. इट्स नॉट रॉकेट सायन्स. बऱ्याचदा हे सेंटेन्स तुम्ही ऐकलं असेल, मूवीजमध्ये असेल किंवा बऱ्याचदा बोलताना आजकाल मुलं सुद्धा बोलतात. इट्स नॉट रॉकेट सायन्स. तुम्ही सुद्धा हे सेंटेन्स यूज करा. तुला समजत आहे का? डू यू अंडरस्टँड. डू यू अंडरस्टँड. दूर जा. गो फार. गो फार. हे ऑन करावं लागतं. बऱ्याचदा टॉय वगैरे असतात तर ते टॉय असंच मुलं चालवतात, तर तेव्हा तुम्हाला त्याला सांगायचं की बाबा हे टॉयला इथे बटन ऑन करावं लागतं. तेव्हा सिंपल हे सेंटेन्स यूज करा. यू हॅव टू टर्न इट ऑन. यू हॅव टू टर्न इट ऑन. हे कसं चालतं? हाऊ डज धिस वर्क. हाऊ डज धिस वर्क. ते मला दाखव. शो मी दॅट. शो मी दॅट. खुर्ची ओढू नकोस. बऱ्याचदा सवयी असते की खुर्ची ओढायची, तेव्हा हे सेंटेन्स बोला. डोंट ड्रॅग द चेअर. डोंट ड्रॅग द चेअर. चेहरा वाकडा तिकडा करू नकोस. डोंट मेक फेसेस. डोंट मेक फेसेस. रांगू नकोस. बऱ्याचदा सवयी असते मुलांना की रांगत रांगत जायची, तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स यूज करा. डोंट क्रॉल. डोंट क्रॉल. नख चावू नकोस. डोंट बाईट युअर नेल्स. डोंट बाईट युअर नेल्स. रिकामा बसू नकोस. डोंट सिट आयडल. डोंट सिट आयडल. आयडल म्हणजे रिकामा बसणे. चप्पल उलटी आहे. द स्लीपर इज अपसाइड डाऊन. द स्लीपर इज अपसाइड डाऊन. खाली उतर. गेट डाऊन. गेट डाऊन. वरी चढ. पायऱ्या चढताना किंवा उतरताना हे दोन्ही सेंटेन्स तुम्हाला यूज करायचे आहेत. खाली उतर म्हणायचं असेल तर गेट डाऊन म्हणायचं आहे आणि वर चढ असं जर म्हणायचं असेल तर गेट ऑन. गेट ऑन. माझ्या मागे ये. फॉलो मी. अगदी इझी इझी सेंटेन्स आहेत. एकदा दोनदा जर व्हिडिओ बघितला तर ही सेंटेन्स आरामशीर तुम्ही यूज करू शकणार. मला गुदगुल्या करू नकोस. डोंट टिकल मी. डोंट टिकल मी.
रिया मला मदत कर. आता मी इथे रिया घेतला आहे. तुमच्या मुलाचं जे काही नाव असेल तिथे तुम्ही ते घ्यायचं आहे आणि सेंटेन्स बोलायचं आहे. आता मी इथे एक्झाम्पल म्हणून रिया घेत आहे. रिया गिव मी अ हँड. रिया गिव मी अ हँड किंवा रिया हेल्प मी. रिया हेल्प मी असंही बोलू शकता. तुझे केस कट करून घेऊया. तुझे केस कट करून घेऊया. गेट युअर हेअर कट. गेट युअर हेअर कट. तू हे शोधत आहेस का? इज दिस व्हॉट यू आर लुकिंग फॉर. इज दिस व्हॉट यू आर लुकिंग फॉर. इज दिस व्हॉट यू आर लुकिंग फॉर. मला समजावू दे. लेट मी एक्सप्लेन. लेट मी एक्सप्लेन. पेपर आत घेऊन ये म्हणजेच न्यूजपेपर आत घेऊन ये किंवा न्यूजपेपरच्या ठिकाणी तुम्ही कोणतीही वस्तू लावू शकता. गेट द न्यूजपेपर इनसाइड. गेट द न्यूजपेपर इनसाइड. तुझ्या भाया खाली कर किंवा तुझ्या स्लीव्ज खाली कर. तुझ्या बऱ्याचदा मुलांकडे लॉंग स्लीव्हचे ड्रेस असतात, मुलं वरी करतात, त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं की तुझ्या स्लीव्ज खाली कर. सिंपल म्हणा रोल डाऊन युअर स्लीव्ज. रोल डाऊन युअर स्लीव्ज. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुझ्या स्लीव्ज वरी कर, आता आपण खाली कर म्हटलं, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं की स्लीव्ज वरी कर. बऱ्याचदा हँड वगैरे वॉश करताना मुलांचे स्लीव्ज ओल्या होतात, तेव्हा तुम्ही म्हणता की स्लीव्ज वर कर, तेव्हा हे सेंटेन्स यूज करा. रोल अप युअर स्लीव्ज. रोल अप युअर स्लीव्ज. रिया ही राधा आहे. एखाद्याची ओळख करून देताना, एक फ्रेंड्सची ओळख करून देताना तुम्ही मुलांना म्हणा रिया ही राधा आहे. रिया दिस इज राधा. रिया दिस इज राधा. एक्झाम्पल्स म्हणून रिया आणि राधा मी घेतलेला आहे. जेही नावं असतील तुमचे ओरिजिनल ते तुम्ही तिथे लिहून हे सेंटेन्स बोलायचं आहे. आरशात बघ. लुक इन द मिरर. लुक इन द मिरर. बाहेर जायचं नाही का? डोंट यू वॉन्ट टू गो आउट. डोंट यू वॉन्ट टू गो आउट. डोंट यू वॉन्ट टू गो आउट. स्वतःला बघ. लुक ॲट युअर सेल्फ. लुक ॲट युअर सेल्फ. तू मला का बघत आहेस? वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी. वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी. बऱ्याचदा सवयी असते मुलांना, मुलं काहीतरी रागात वगैरे असले की आपल्याकडे बघत असतात, त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा. वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी. कोंबडा बन. क्राउच लाईक अ चिकन. क्राउच लाईक अ चिकन. तू तिथून का पळालीस? वाय डिड यू रन फ्रॉम दिअर. वाय डिड यू रन फ्रॉम दिअर. मी तुझे बहाणे ऐकून कंटाळले आहे. आय एम सिक अँड टायर्ड ऑफ युअर एक्सक्युजेस. आय एम सिक अँड टायर्ड ऑफ युअर एक्सक्यूज. तू उलटा झोपला आहेस. यू आर लाईंग अपसाइड डाऊन. यू आर लाईंग अपसाइड डाऊन. पुस्तक सरळ ठेव. टर्न द बुक राईट साइड अप. टर्न द बुक राईट साइड अप. पुस्तक उलट ठेवलं आहे. द बुक इज केप्ट अपसाइड डाऊन. द बुक इज केप्ट अपसाइड डाऊन. नीट लक्षात ठेवा, उलट ठेवलं आहे अपसाइड डाऊन. आणि सरळ कर म्हणायचं असेल तर राईट साइड अप असं म्हणायचं आहे. अजून एक दे. गिव्ह अस वन मोर प्लीज. गिव्ह अस वन मोर प्लीज. तू कोणत्या वर्गात शिकते? विच क्लास डू यू स्टडी इन. विच क्लास डू यू स्टडी इन. माझ्यासोबत खेळणार का? विल यू प्ले विथ मी. विल यू प्ले विथ मी. अगं माझ्याकडून चूक झाली. अगं माझ्याकडून चूक झाली. ओ आय मेड अ मिस्टेक. ओ आय मेड अ मिस्टेक. तुला आंघोळ करायला आवडतं का? डू यू लाईक टेकिंग अ बाथ. डू यू लाईक टेकिंग अ बाथ. आंघोळ करणं चांगलं असतं. टेकिंग अ बाथ इज गुड. टेकिंग अ बाथ इज गुड. रिया मला चक्कर येत आहे. रिया आय एम डिझी. रिया आय एम डिझी. मला वाटतं तू गडबड केलीस म्हणजेच तू चूक केलीस. आय थिंक यू मेड अ मिस्टेक. आय थिंक यू मेड अ मिस्टेक. हे काय केलंस? व्हॉट हॅव यू डन. व्हॉट हॅव यू डन.
तुला मी आवडते का? डू यू लाईक मी? डू यू लाईक मी? तुला बुक्स आवडतात का किंवा तुला पुस्तक आवडतात का? डू यू लाईक बुक्स? डू यू लाईक बुक्स? मला वाटतं याला शर्ट म्हणतात. बऱ्याचदा काहीतरी घेऊन येतात आणि याला काय म्हणतात? कधी कधी कपडे घेऊन येतात. तर त्यावेळेस तुम्ही, आता मी तर शर्ट फॉर एक्झाम्पल म्हणून घेतला आहे, याच्या जागी तुम्ही कोणतीही वस्तू घेऊ शकता. आय थिंक वी कॉल दिस अ शर्ट. आय थिंक वी कॉल दिस अ शर्ट किंवा आय थिंक वी कॉल दिस अ टी शर्ट. आय थिंक वी कॉल दिस अ टॉय. आय थिंक वी कॉल दिस अ बुक. अशा प्रकारे याला काय म्हणतात? व्हॉट डू वी कॉल दिस? व्हॉट डू वी कॉल दिस? हे घाल. पुट धिस ऑन. पुट धिस ऑन. तुला पाणी पाहिजे आहे का? डू यू वॉन्ट वॉटर? डू यू वॉन्ट वॉटर? तुला दूध पाहिजे आहे का? डू यू वॉन्ट मिल्क? डू यू वॉन्ट मिल्क? तुला काय प्यायचं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट टू ड्रिंक? व्हॉट डू यू वॉन्ट टू ड्रिंक? वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल, कोणतं सेंटेन्स समजलं नसेल तर मला कॉमेंट जरूर करा.